पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सपना आली होती 2 दिवसापासून, पण आम्ही काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केले कारण की माझी पण तब्येत बरोबर नव्हती, तिची पण तब्येत बरोबर नव्हती आणि आज ती जाणार आहे। तर आता मग चाललंय स्वयंपाक कधी करायचं आणि मिस्टर विराला घेऊन चालले वरती। विराला त्रास देते काय? हां, झोळी आणायची खाली का? ती आता झोपणार थोडी आणि इकडं मी इकडे खोबरं कापले आणि कांदा भाजतोय आणि मम्मी ना लसूण चिरून देते। मम्मीला ना मी भाजी पूर्ण करते, तू भाकरी किंवा चपात्या कर, पण मम्मीच भाजीचं करून द्यायला लागली। नाही बसल्या बसल्या चिरलं मी शेवग्याच्या खोबरं, मग बसल्या बसल्या चिरून दिला। तू भाजी बनव। हा, मग भाजीला लागतच काय असं चिरून दिलं? वाटायचंय, अजून परतायचंय, मसाला टाकायचे, भरपूर राहतं ना। आणि मग मी भाकरी करते। ना आमची पूजा पण आली जवळ, आता आमचे ना कपडे लावायचे राहिलेले अजून, मग लावणार आहे। आणि अजून काय घालायचं ते पण घेतलेलं नाही, खरेदी नाही केलं अजून। मम्मीला नऊवारी घालायला लावलेली आहे, गुरु म्हटले नऊवारी पूजा करायची। नऊवार आणि धोतर पाहिजे पप्पांना आणि आम्हाला पण, मिस्टरांना पण। असं जे जे पूजाला बसणार आहे त्यांनी नऊवारी किंवा धोतर असं म्हणजे पाहिजे। मग अजून घ्यायचे अजून मम्मीला नऊवारी। हा ना, मला तर नऊवार घालायची पंचच वाटतंय, मी कधीच नाही घातली। घालून घ्यायची घालायचे पार्लर बनवणार। हा, मग तुला नाही ना घालता पार्लरवाला पण घ्यायचं, नऊवारी घालायची। मी साडीच घालणार आहे, मी नाही घालणार नऊवारी। म्हणजे बघत तसं माझं काही फिक्स नसतं, मला कधी घेणार आमचं, मी कधी पण नाही करते। पण मम्मीला नऊवार तुम्हाला पण सांगेल मी साडीच घालणार आहे, पण नाही जे 5 जोड्या बसणार आहे ना त्यांना नऊवार घालायला सांगेल। तसं काही नाही चालतं बाकीच्यांना, फक्त मेन तुला सांगितलं। बाकीच्यांना घालायचे असेल तर घाला म्हणलं, नाही तर काही नाही तसं। हा, असं म्हणले आहे ना। तर आपल्या सगळ्यांनाच कोरियन ब्युटी सगळ्यांनाच आवडते, म्हणजे सुंदर दिसायला पण सगळ्यांनाच आवडतं। पण जे कोरियनचे असतात ना तर त्यांची सुंदरता थोडी वेगळीच असते, म्हणजे चेहऱ्यावरती खूप ग्लो असतो, त्यांची स्किन वेगळी दिसते। तर आपल्याला पण तसंच ग्लो पाहिजे असेल ना तर त्यासाठी आज मी मला काही प्रोडक्ट दाखवते, ते तुम्ही खरेदी पण करू शकता जर तुम्हाला आवडले तर ते आहे प्युअर ओरिजिन कोरियन व्हिटॅमिन सी फेस वॉश ब्राईट बूस्टिंग फॉर नॅचरल ब्राईटनेस विथ डीप क्लिनिंग व्हिटॅमिन सी बेड कॉम्प्लेक्स। त्याच्यानंतर आहे प्युअर ओरिजिन कोरियन व्हिटॅमिन सी सिरम क्रीम। त्याच्यानंतर प्युअर ओरिजिन कोरियन व्हिटॅमिन सी फेस सिरम ब्राईट बूस्टिंग, म्हणजे आपल्याला अजून चेहऱ्याला चमक पाहिजे असेल तर त्यासाठी आपण हे यूज करू शकतो फेस सिरम। आणि हा जर फेस वॉश यूज केला ना तर आपली जी चेहऱ्याची स्किन आहे ना ती एकदम ब्राईट होते, चमकदार होते, चेहऱ्याची चमकता अजून वाढायला मदत होते आणि आपल्याला नॅचरल ब्राईटनेस मिळतो, कारण की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, त्याने आपल्या चेहऱ्याला एक उजळपणा मिळत असतो। तर त्यानंतर इथं आहे प्युअर ओरिजिनचा कोरियन व्हिटॅमिन सी फेस सिरम ब्राईट बूस्टिंग साठी आपण यूज करू शकतो। चेहरा चमकवण्यासाठी आपल्याला फार फायदा होतो, याचा एकदम ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावरती। तर या सिरमचा उपयोग काय, तर जर तुमच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असेल तर ते याने दूर व्हायला मदत होते, आणि जर तुमचा स्किन टोन जर डार्क असेल तर तो सुद्धा उजळायला मदत होते। त्यामध्ये आहे व्हिटॅमिन सी आणि लेमन बूस्ट कॉलेजन त्यामध्ये आहे, तर त्याच्यामुळे स्किन उजळायला फार मदत होते। आणि चेहरा जर डल झालेला असेल ना तर तो सुद्धा या सिरमने दूर होतो। आणि त्यानंतर इथं प्युअर ओरिजिनचं कोरियन व्हिटॅमिन सी सिरम क्रीम आहे, ही सुद्धा तुम्ही डार्क स्पॉटवरती यूज करू शकता किंवा तुमचा डार्क स्टोन असेल त्यासाठी यूज करू शकता, चेहऱ्याची काही समस्या असेल त्यासाठी तुम्ही यूज करू शकता, चेहरा उज्जवल होण्यासाठी यूज करू शकता। तर हे सगळे प्रॉडक्ट ना डर्मॅटॉलॉजी टेस्टेड आहे, पॅराबेन फ्री आहे आणि व्हेजन सुद्धा आहे। आणि जर तुम्हाला हे प्रॉडक्ट खरेदी करायचे असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये दिलेली राहील, तिथून तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता। झालंय आता करून देतो कशाला तर इकडे मसाला वाटून घेतला आणि हे काढून घेतले मसाले सगळे आणि हे पाण्यात टाकून ठेवले शेंगा। आणि आमचे पप्पा आलेले आताच। गाडी कोणती धुवून तयार येते, छोटी गाडी धुवून तयार येते पप्पा। हा ना पप्पा काय म्हणतो तुला?
गुळापेक्षा चिकट गुळापेक्षा जास्त चिकट. पैसा सुटतच नाही ते. नाही अजिबात नाही तर. लय पैसे आहेत इकडं, आता म्हणते. भार्गव उठला नाही, वीरा उठली वाटतं. आपल्याला आमंत्रण मला वाटलं वीरा तुमच्या मांडीवरचे काय. तिकडे गेली जातो, मागे गेली, येत पण नाही. विना. काय म्हणते? तू यायच्या घरी जाय, त्याच्या घरी जाय, लांब लांब जातो, मागे घरी येतच नाही तू. तूच काय, तूच कर. सगळा मसाला ते काढून घेतला तर आहे ना तेल आहे ना कोमट होऊन दिलं. त्याच्यामध्ये सगळे मसाले काढले होते, धना पावडर, कोथिंबिरी मसाला, आपल्याकडे जे जे मसाले ना, गरम मसाले, हळद पावडर, धना पावडर सगळे टाकायचे. कलचल कालवणाला छान. सोबत खरं आहे ना, हे पाहिजे होतं बाजरीची भाकरी. बाजरीची टाका मसाला, काय खोबऱ्याचा मसाला टाकला त्याच्यामध्ये. आणि आता त्याला छान असं परतून द्यायचं. कोथिंबीर पाहिजे होती का? आहे ना. कोथिंबीर आहे. कोथिंबीर टाकून शेंगा देते का टाकून परतून? थोडा आधी मसाला पोहोचतोय. तर आता मसाला परतला ना, तर हे शेंगा टाकायच्या. आणि अशा बारीक शेंगा थोड्या चवीला चांगल्या लागत्या. थोडंसं परतून घ्यायचं. आता याला थोडं कमी गॅसवर परतून कोथिंबीर कट करणार आहे. आता याच्यात थोडीशी ना कोथिंबीर टाकून घ्यायची. आशीच्या हातची ना भाजी लय भारी होती. मला आहे ना औषध चालू ना, मग औषध एकदम भाजायला असतं पटपट. मुंडे थोडे मोठेच झाले आहे ना. तीच तिकडे भाजी शिजू राहिली, इकडं मस्त चपात्या चाललेल्या आहे. भाजी दाखवली ना बाबा, भाजी लय भारी झालेली. इकडे काय चाललंय लय. दररोज नका काढितोय अशी नका, दररोज उगात्या काय, दररोज नका उगाते भार्गव. फायनली स्वयंपाक झालाय, चपात्या करून झाल्या, भाजी झाली. मस्त अशा आम्ही चपात्या बनवल्या मम्मीने. भाजी पण उकळू राहिली, अजून शिजली असं नाही ना. बंद केली का झाकण? ठेवू का असं झाकण? अर्धा ठेवा वाटतं हे ना, असं अर्धा ठेवते. मस्त झाली भाजी. आता मी जेवायला घेतो ना. टेस्ट करून सांगा बरं कशी. माझ्या आजीने डबा मागितलाय माझ्या हातची भाजी. ते जपा बांध यायला म्हणजे तुझ्या हातची भाजी आहे ना, लय भारी लागते. म्हणून मला उद्या थोडी भाजी आणि पोळी पाठव. हा, माझ्या आजीला खायची होती. म्हणजे मम्मीने मला सांगितलं होतं, पण मी तशीच बनवली होती. आजी म्हणे तिच्या हातची भाजी ना. आजी आमच्या स्वप्नाला जायचंय, मोठं झालं मग माझ्या पुस्तकाला. मोठं झालं थांबणारच म्हणा बड्डे उद्या आजी एकदा. मोठं झालं काय म्हणा आणि तू मोकळीच का मस्त फिरायला मोकळीच. याची त्या आजी का नाही, याची आजी का मस्त एन्जॉय करणार. लोक म्हणतात तसं मी एक बार विराला जायचं दे ना, मग आम्ही बी एन्जॉय करू. मिस्टरांनी काय घेतलं विराच्या अंगावर टावेल. भारी मग तू माऊस आहे तो नाही प्रश्न. पण आम्ही चाललोय दर्शनाला. सपनाला ते गेले इथं म्हसोबाच्या दर्शनाला. मागच्या वेळेस मला एक कमेंट आली होती, तुम्ही म्हसोबाच्या देवळात कसं काय जात्या, म्हणजे महिला जाती नाही म्हणून. भार्गव कसा पकडला सापूने, तो खाली उतरायला पाहतोय. आवरा ना सापूला. न्यायच्या लायकीचे नाही राहिले आता त्या आजीला. काय वातावरण झालंय ना भारी मस्त. किती छान दिसत आहे. पांडुरंग हरी.
मोठा लहरी. माझ्या घरी या, पण मला लई त्रास देऊ नका. तुला त्रास द्यायचा असं समजत जायचं. आता तुम्ही काय करायचं, कोळपडीला जायचं ना, असं म्हणायचं माईकडे चाललो आम्ही भेटायला, माईकडे चाललो असं म्हणत जायचं. असं नाही म्हणलं आम्ही पप्पाच्या घरी चाललो, पप्पाला 10 महिने त्रास माईला भेटून येतं म्हणायचं, असं म्हणत ना. मी एकदा आले का आता बघ घरभरणीच्या दिवशी 10 महिने राहणार पप्पा. हो मग पप्पा काय म्हणतो, पप्पा म्हणतो दिल्या घरी सुखी राहा. काय सकाळी सकाळी धुवून काढली बाई. सालच धुवून काढली ना. काय झालं त्याला, खाली उतरायचं चालायचं त्याला. खेळणं पण चांगली गोष्ट आहे. आपल्याला जायचं ना गावाला. आमचं आवरले काय, कोणाच आवरायचं आता. पप्पा कपडे काढून बसला आता कोण चावलं. मला एक स्कूटीचा चक्कर पाचशे नाही तिकडं बाई. येते आपल्याला पाडू शकतीस आपे, तू पडू शकती खाली मुरुम आहे. नाही तू सारी गुलीगत नाही तर मग आधी त्याला इकडे बसवून मग उभी करायचं. गुलीगत सुटायचं डायरेक्ट गुलीगत. पप्पाला दरवाजे द्या कोण तरी खोलून. पप्पाचा कोट टाकून घ्या बरं त्याला. असं काय करते फोटो आवरले आता सपनाचं. पप्पा आणि आबासाहेब जाणार आहे सोडवायला, म्हणजे माझे मिस्टर. भार्गव मस्त घेऊ राहिला मातीत मुरुमामध्ये. विरा माग लागली. तुला जायचं विरा, जायचं बाबासोबत जाते. थोडी मोठी असते तर गेलीच असते बाई. जाणारच. एका बैलगाडी, एक याची बैलगाडी. मी तर अशी बैलगाडी पहिल्यांदाच पाहिजे, 2 चाकण 1 बैल. बाय बाय. सपना आवरले चालले आता. या मग आता याला किती तारखेला आहे शान? 25ला. हा बाय वीरा. बाय बाय वीरा. वीरा बाय बाय. मावशीला सोडवायला चालली. बाय 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 बाय. चला 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 चला. नाही जायचं बाबू आपल्याला ना. चल जा म्हणते. लागन तोंडाला. चल ए वीरा. ए चल बाबड्या वीरा, चल 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 चल. रटणारच. बाय बाय. बाय बाय बच्चा. आम्हाला न्यायची म्हणून आम्ही दुसरीकडे जाणार, दूर जाणार. तर आपलं आता फायनली बरचसं काम उरकत आलंय. घराचं तर झालंच, पण बाहेरचं वॉल कंपाऊंड अर्ध झालंय या बाजूचं. थांबणार बरं का वीरा. याला इथेच ठेवा. याला दादाला ठेवायचे का? ठेवायचे का दादाला? अरे 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 दोघांचं कसं चाललंय. ठेवायचे दादाला. अरे 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 युद्ध चालू झालं त्यांचं. बाय कर बाय कर बाय. यायचंय आणि जायचं. ए बघू बाबा. बाय बाय कर भार्गव दादाला. निघून बसेल का याला? मागला गेलं उचणार आता. भार्गव दादा चालला. रक्षाबंधनला यायला असते ना तू, बरोबर तेवढा टाइम तुला राहायला बी भेटला. हा ना. रडायला लागलं जाता. नको म्हणतो बाहेर यायचं म्हणतो आजीकडं. येते आजी. चला आपल्याला येते. बाय कर बाय बाय.